नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील आणि तमाम आपल्या व्ह्यूअर्सला नीट यूजी परीक्षा बरोबरच सर्व नीट ॲस्पिरंटसाठी एक करिअरचा ऑप्शन या निमित्तानं आज मी सांगणार आहे. बऱ्याच वेळा फक्त एमबीबीएस किंवा मेडिकल फील्डमध्ये एमबीबीएस करणं एवढंच नीट ॲस्पिरंटचं जे काही करिअरचं ऑप्शन आहे असं समजलं जातं, परंतु त्याचबरोबर एक सायमल्टेनियस चालणारा जो दुसरा ऑप्शन आहे त्याच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे, तो म्हणजे फार्मसी. फार्मसीमध्ये डी फार्म, बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी अशा प्रकारचं शिक्षण घेऊन आपल्याला त्यामध्ये स्किल डेव्हलप करता येऊ शकतं. बऱ्याच वेळा फार्मसीकडे पॉझिटिव्ह नजरेनं बघितलं जात नाही, एक पर्याय म्हणून बघितला जातो. खरं तर हा पर्याय नसून अगदी आयुष्यातली सर्वात मोठी संधी सुद्धा निर्माण करू शकता. बऱ्याच वेळा डॉक्टर एवढंच किंबहुना त्याहीपेक्षा कधी कधी संधी जास्त उपलब्ध होऊ शकते फार्मासिस्ट म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये. हे जर सत्यामध्ये पाहायचं बघितलं तर बऱ्यापैकी 95% फार्मसीकडे जाणारे विद्यार्थी एक पर्याय म्हणून त्याच्याकडे बघत असतात, परंतु त्यानंतर मात्र त्यांनाच त्याच्यामध्ये हा निर्णय घेतल्याबद्दल दुःख वाटतं. पण तसं वाटण्याची काहीही आवश्यकता नाही, कारण त्याच्यामध्ये खूप सारा स्कोप आहे. त्या स्कोपमध्ये जर पाहायला गेलं तर बऱ्यापैकी क्लिनिकल फार्मसीमध्ये सुद्धा आपल्याला डॉक्टर एवढाच स्कोप आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर खूप काही गोष्टीमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा फार्मसीसाठी खूप सारा स्कोप आहे. मोठमोठ्या कंपनी सिप्ला असेल, डॉक्टर रेड्डीज असेल, सन फार्मा असेल, किंबहुना जर्मन रेमेडीज सारख्या मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये तुम्हाला क्लिनिकल मध्ये सुद्धा स्कोप आहे. त्याचबरोबर रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा स्कोप आहे. फार्मसी इंडस्ट्रीमध्ये जॉब करण्यासाठी पण आपल्याला संधी उपलब्ध आहे. त्याचबरोबर एखादी फार्मास्युटिकल कंपनी सुद्धा आपल्याला यामधून काढता येऊ शकतं. बऱ्याच वेळा अब्रॉड मध्ये संधी आहे का, तर फार्मसी केल्यानंतर अब्रॉड मध्ये जर्मनी असेल, कॅनडा असेल, USA असेल, इंग्लंड असेल, अशा वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा आपल्याला फार्मसीमध्ये स्किल डेव्हलप करून आपल्या सर्व गोष्टी करता येऊ शकतात. खरं तर त्याही पलीकडे जाऊन आपण पाहायला गेलं तर स्वतःचा फार्मास्युटिकलचा व्यवसाय सुद्धा आपण बनवू शकतो, की जो व्यवसाय 100% कितीही अनगिनत त्याच्यामध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटी उपलब्ध होऊ शकते. रिटेल शॉप टाकू शकता, होलसेल टाकू शकता, त्याही पलीकडे जाऊन जिल्ह्याचं होलसेल, CNDF यासारख्या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये फार्मास्युटिकल कंपनीमध्ये चालता येऊ शकतं. बऱ्याच वेळा या सर्व गोष्टीसाठी फार्मसी हा एक जनरल आपला MBBS सोडूनचा एक पर्याय म्हणून पाहू नका, तर त्याच्याकडे स्मार्ट चॉईस म्हणून तुम्ही जर सिद्ध करायला गेलं तर नुसती डिग्री घेऊन तुम्हाला चालणार नाही, त्याच्यामध्ये स्किल्स डेव्हलप करावं लागतील. त्याचबरोबर संपूर्ण एज्युकेशन डी फार्म असेल, बी फार्म असेल, फार्म डी असेल, एम फार्म असेल, PhD असेल, PG असेल, रिसर्च पेपर्स असतील, या सर्व गोष्टीमध्ये करून त्याचबरोबर त्याच्याकडे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पाहून त्याचमध्ये स्किल डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला तर 100% नीट ॲस्पिरंट्सला फार्मसी हा सुद्धा एक मोठा पर्याय ठरू शकतो. बऱ्याच वेळा आपण ज्यावेळेस समाजामध्ये पाहतो त्यावेळेस जेवढे MBBS किंवा PG डॉक्टर्स असतात तेवढ्या स्कोपने फार्मास्युटिकल डिग्री घेणारा किंवा शिक्षण घेणारा जो काही ॲस्पिरंट आहे किंवा जो काही व्यावसायिक आहे तो तेवढाच इक्वलंट होताना पाहत आहे. बऱ्याच वेळा आज आपण या व्हिडिओमध्ये डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशन मधला फार्मसी या टॉपिक बद्दल डिटेल्स पाहण्याचा प्रयत्न केलाय. कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.